नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग तुम्हाला. तर रात्री आम्ही जेवलो आणि डिरेक्ट झोपलो कारण खूप दमलो होतो. पूर्ण दिवस प्रवास होता आणि सकाळी पण लवकर उठलेले. येस तर सकाळी पण लवकर उठलेलो आणि म्हणून दमलेलो पूर्ण आणि रस्ता पूर्ण जागेच होते मी हृदयच्या बाबांबरोबर कारण लॉंग ड्राईव्ह होती. आणि आता इथे आता अराउंड मी फ्रेश वगैरे झाली आहे, सकाळी आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. आता वाजले सकाळचे 7. मस्त ऊन पडतं, एकदम सनकिस्ड सारखं छान झालं आहे. आणि रात्री ना खूप वारा सुटलेला, तर चेअर्स वगैरे सगळ्या पडल्यात. आणि हा आहे आपला टेंट. रात्री दिसला नाही लावताना वगैरे कारण अराउंड 11 वाजलेले रात्री. आणि मी तुम्हाला बाजूचा परिसर थोडा दाखवते. तर ही आहे आपली कार, तो आपला छोटासा टेंट आणि असे सगळे कॅम्पर व्हॅन्स घेऊन येतात आणि गाड्यांनाच काही काही व्हॅन्स अटॅच्ड असतात पूर्ण. आणि तिकडे वॉशरूम आहे, हे शेअर्ड कॉमन किचन आहे. तरी मस्त छान वातावरण आहे. आणि मी पटकन आता हृदयला फ्रेश करून घेते सो दॅट इथून पटकन आम्हाला निघायचं आहे कारण पुढे मग अजून 7-8 तासाचा काहीतरी प्रवास आहे. तर चलो त्याला मी फ्रेश करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तुम्हाला ना एक गंमत दाखवते, ते काय चाललंय बघा. व्हॉट्स गोइंग ऑन हृदय? कॅप वगैरे घातली आहे आणि कीज घेतल्यात. असं नाही करायचं. आय नो यू लव्ह ड्रायव्हिंग, यू लव्ह कार्स, पण असं नाही करायचं. इकडे बा, हाय कर सगळ्यांना. गुड मॉर्निंग नाही केलं तो. आय कॅन सी युअर फेस. गुड मॉर्निंग. येस. तर हे आहे इकडचं वॉशरूम. म्हटलं पटकन दाखवते, तर ऑलरेडी लॉक असतो. 4, 5, 9 आणि 0. ओके. तर इथे सिंक आहे, हात वॉश करायला. लहान मुलांसाठी दिला एरिया थोडासा क्लिनिंगसाठी. आणि इथे टॉयलेट्स आहेत सगळे. आणि इथे आंघोळीसाठी बाथरूम आहे आणि हॉट आणि कोल्ड दोन्ही शॉवर आहेत. असं एक छोटा बाथटब पण आहे. हे ऑफिस आहे त्यांचं आणि हा किचन एरिया आहे, कॉमन किचन एरिया आहे. आणि कुकिंग चालू आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. तर आम्ही करत आहोत आता ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मध्ये मस्तपैकी काय आहे, पीनट बटर ब्रेड आहे, चहा ठेवलाय आणि एगी आणि ब्रेड होतं हृदयचं. तर इथे तुम्ही सांगितलं का, तर इथे शेअर्ड किचन घेतलंय आम्ही. आणि गॅस स्टोव्ह वगैरे सगळं म्हणजे नॉर्मल किचन असतो तसा मोठाच्या मोठा किचन आहे. आणि फ्रीज वगैरे सुद्धा आहे जर आपल्याला काही स्टोअर करायचं असेल तर. तिथे फ्रीझर आहे आणि इथे फ्रीज आहे आणि सगळं क्लिनिंगचं सामान वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी, सगळं दिलेलं आहे. पटकन ब्रेकफास्ट करतो. छान वाटतंय, मस्त वाटतं एकदम ना. मजा येते. म्हणजे कशात झोपलेला अशा झोपलेला, पण कशामध्ये झोपलेला तू? टेंट हाऊस मध्ये. टेंट हाऊस मध्ये झोपलेला. आणि रात्री अचानक ना थोडा जास्त वारा यायला लागला, पूर्ण हलत होता. टेंट हाऊस इज मूव्हिंग, टेंट हाऊस इज मूव्हिंग. पण मजा आली, छान वाटलं, मस्त एक्सपिरियन्स. अरे बापरे, एवढं प्रेम येतंय आमच्यावरती. ओके, आय लव्ह यू. इथे मस्तपैकी चहा उकळतोय, इथे एगी होत आहेत. हे हृदयच्या बाबांसाठी पीनट बटर. आणि इथे चालला आहे ब्रेकफास्ट, एगी अँड ब्रेड. हृदयचं फेवरेट. हृदय हॉट आहे, बिग आहे बाबा, स्मॉल द्या बाईट. दिदू ए हृदय, हृदय
हाऊज इट यमी. ओके. तिथे लेक आहे या साईडला आणि लेफ्ट साईडला बीच आहे एकदम जवळ. इथे लेक आहे तर बघू जाऊया आपण थोड्या वेळाने. आणि लेफ्टला बीच आहे म्हणतात तर तिथे पण जाऊया. तर आता नाश्ता वगैरे करून झाला आणि आम्ही आता निघत आहोत इथून. अराउंड 10चा चेकआउटचा टाइम आहे तर 9:45 वाजलेत. बीचवर जायचं होतं. म्हटलं उगाच घाई गडबड होईल म्हणून म्हटलं पहिलं टेंट वगैरे काढूया आणि मग निघूया. आणि खूप विंडी वातावरण आहे आज. म्हणजे थंडी आहे आणि विंडी आहे. काल विंडी होतं पण खूप गरम होतं. आणि ऑस्ट्रेलियाची हीच खासियत आहे की एक दिवस एकदम गरम एक दिवस एकदम थंड. तर आज खूप थंड आहे आणि हे बघ किती केस वगैरे उठतात. खूप हवा सुटली आहे. तर बघू आता चला पटकन टेंट काढतो आणि आपण बघू आता बीचवर जातोय आम्ही. I'm not doing anything, maybe I'm just watching reels. A few moments later. तर आम्ही आलो आहोत इथे बीच आहे लेक एंट्रन्स बीचला. हे बघा. हाय. काय बोलतोय? बिग पार्क मध्ये चाललोय. बिग पार्क मध्ये चाललाय. ओके बाय. मस्त काय आहे? बिग बोट आहे. अच्छा इथे बिग बोट आहे. तर खूप साऱ्या बोट्स आहेत इथे. कशमरण आहे. लंडन आय सारखा मेलबर्न आय सारखा हा पण कोणता तरी आय असेल. तर हा बीच आहे लेक एंट्रन्स बीच जसं मी तुम्हाला बोलले. आणि खूप लोक मस्त वॉक करतायत. थंड हवा सुटली आहे. ऊन आहे पण ऊन लागत नाहीये. आणि काही आपल्या बेबीजला वॉकला आणलंय. काहींनी डॉग्सला वॉकला आणलंय. काही मस्त लहान मुलं सायकलिंग करतायत. एकदम लाईव्हली वातावरण आहे. तर दाखवते तुम्हाला. हृदय कुठे गेला? हा बघा हृदय. हृदय that's not meant for babies. तो बेबी आहे ना ते बेबीज साठी नाही आहे. बिग बॉय साठी आहे. चला आपल्याला पुढे जायचं आहे अजून. तर मी व्हिडिओ काढत होते आणि हृदय पळाला. तोपर्यंत त्याला प्ले एरिया दिसला आणि खूप मुलं आहेत खेळायला. तर तिकडे गेलाय तो. त्याच्याकडे जाऊया. जय कम बॅक. साईड यायचं बेबी. तुला करायचं? हे माझी असं 1 डे 2 डे पिकनिक साठी चांगलं आहे. इथे लोक येतात आठवड्याभरासाठी बुक करतात. तिथे कॅराव्हॅन पार्क आणि मग इथेच टाइमपास करतात. आता न्यू इयरची सुट्टी आहे ना.
ओके, तर हृदय इथे अडकला आणि आम्ही त्याला पुढे ओके आम्ही रिटर्न येत आहोत. वॉटर स्पोर्ट्स आहेत आणि ऍक्च्युली हे बघा कोण आहे पाणी आणि पाहायला Yes. Wow. Look here. तो 1 2 3 तिथे पुढे पाहिला 4. Turn around. ओके, द लेक एंट्रन्सला बाय बोलत आहोत सध्या आणि आम्ही निघालो आहोत आणि आता डिरेक्ट सिडनी ना. ओके, एकदम मस्त मस्त हॉटेल्स वगैरे आहेत इथे बीचच्या बाजूला. एकदम अशी टेकडीवरती आहे ती खरं तर निघत आहोत इथून आणि मस्त स्टे झाला. छान वाटलं, एकदम असं निसर्गाच्या सानिध्यात वगैरे असं असल्यासारखं, एकदम शांत आणि एकदम क्लीन आणि एकदम काय बोलतात एकदम सरीन होतं. एकदम असं वातावरण पण सकाळी एकदम मस्त थंड होतं आणि आता अराउंड 11 वाजून गेलेत आणि आमचं बघा खाण्याचा कोटा चालू झालेला आहे. तर आता सिडनी डिरेक्ट आम्ही गाठणार आहोत आणि अराउंड किती 10-12 तास किती लागतील? डिस्टन्स वाईज तर 7-7.5 तास लागतील, पण आपल्याला जायला म्हणजे 10-12 तास तरी लागतील, कारण थांबत थांबत जायचं. भूक लागली काय लागलं. 700 किलोमीटर आहे अराउंड. तर सावकाश सावकाश हृदय मग थोडं ब्रेक घेत आम्ही जाऊ आणि रात्रच होईल म्हणा पोचायला. आणि इथे आम्ही थांबलेलो ना, तिथे अजून 2-3 पॉइंट्स होते करायचे, पण 11 वाजून गेलेत आणि ऊन खूप वाढलं आता. तर म्हटलं नको, आणि तो पण थोडा क्रँकी झाला आणि झोप आली. आता आम्ही लवकर उठलो ना सकाळी, तर आम्हाला तर झोप आली आहे. तर हृदय झोपेल आणि चला आता कसा होतो प्रवास बघूया. तर येस, कनेक्टेड रहा. बाय कर. आम्ही कर्नाटकला गेलो ना बाईक राईडला, ते जास्त रोड होतं. आणि आम्ही जिथे स्टे केला होता ना, तर अराउंड $80 पर नाईट होतं. म्हणजे अराउंड किती वाजता चालू झालं? 2 वाजता ना दुपारी. तर दुपारी 2 ते दुसऱ्या दिवशी 10 पर्यंत होतं. पण आम्ही मना पोहोचलोच लेट, पण खूप छान होत, सोय मस्त होती. तर आता सीझन आहे, न्यू इयर आहे, म्हणून थोडं चार्जेस जास्त आहेत, पण तसं अराउंड $40-45 मध्ये 1 नाईट भेटून जातं. क्लीन असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळं क्लीन होतं. लाईक वॉशरूम्स वगैरे, सॉरी माझा मोबाईल खूप हलतोय. वॉशरूम्स वगैरे सगळे एकदम क्लीन होते आणि ह्यामध्ये किचन यूज करायला इन्क्लुडेड होतं. म्हणजे जे कॉमन किचन असतं तेही तुम्ही बघितलं. आम्ही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे केलं तिथे आणि बार्बिक्यू पण होतं, ते पण छान क्लीन होतं. रात्री बार्बिक्यू पण तिथे गरम केलं, कारण रात्री किचन बंद झालेलं. अराउंड 9 वाजता बंद होतं किचन आणि आम्ही थोडं लेट पोहोचलो, 11ला पोहोचलो. रात्री
बार्बिक्यू वरती केलं, सकाळी किचन यूज केलं आणि त्यांचं लॉन्ड्री पण आहे. लॉन्ड्री पण आपण तिथे धुवू वगैरे शकतो आपले कपडे. तर ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स होता, एकदम प्लेझंट होता. वुडबाईन मध्ये जसं कविताने सांगितलं की ऑफ सीझन नाही म्हणजे नॉर्मल डेज मध्ये तिथे 45 पर्यंत जातं. म्हणजे एक दिवसाचं पॉवर साईट असेल तर पॉवर साईट म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर सप्लाय भेटतो. मग तिथे तुम्ही तुमची कॅराव्हॅन किंवा टेंट असेल जे पण लावून तुम्ही ते यूज करू शकता. तर ती पॉवर साईट होती 45-50 पर्यंत भेटते नॉर्मल सीझन मध्ये. आणि अनपॉवर्ड साईट म्हणजे जिथे फक्त तुम्हाला जागा मिळेल, ग्रास साईट मिळेल, बाकी सगळं यूज करायला भेटेल तुम्हाला, किचन वगैरे. फक्त ग्रास साईट मिळेल ती तुम्हाला मग कमी पडते, लाईक $30 असं पडते. आणि म्हणजे काही लोक काय करतात म्हणजे कॅम्पिंगसाठी मग ते गॅस स्टोव्ह वगैरे मिळतात कॉम्पॅक्ट, ते यूज करतात. आणि परत पॉवर पॅक यूज करतात. पॉवर पॅक म्हणजे 2-3 दिवस पॉवर सप्लाय म्हणजे चालवू शकतात तुम्हाला. लाईट फॅन जर चालवायचं असेल, फ्रीज पण चालवतात काही लोक, कॅम्पिंग फ्रीज असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. मग ते काही लोक टेंट पण आणतात जिथे ज्याच्या आतमध्ये तुम्ही बाथ करू शकतात. मग शॉवर हेड वगैरे सगळं मिळतं तुम्हाला कॉम्पॅक्ट. कॅम्पर व्हॅन तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. मग ते कॅम्पर व्हॅन रेंटमध्ये पण खूप मिळतात, काही लोकांचे स्वतःचे असतात. आणि एक कॅम्पर व्हॅन होता तिथे, म्हणजे मस्त वाटलं बघून, पण एकदम भारी. पण ते कॅम्पर व्हॅनचं मध्ये डेलीचं खूप महाग जातं. डेलीचं रेंट मला वाटतं अराउंड 500च्या आसपास असेल पर डेचं. $500. एक कारच नाही म्हटलं तरी $60 ते $150 पर्यंत तर कारच पर डेचं जातं. आपलं पण तसंच आहे, कार आहे, कॉम्पॅक्ट SUV आहे. तर असं आहे म्हणजे. आणि काही बरेच लोक हे पण करतात, म्हणजे आपण तरी म्हणजे एक साईट बुक केलेली एका टुरिस्ट पार्क मध्ये. पण काही लोक इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे ह्या कंट्री म्हणजे कशा आहेत की कॅम्पिंग फ्रेंडली कंट्रीज आहेत. म्हणजे इथे खूप सारे तुम्हाला पार्क असे पण भेटतील जे फ्री असतात. गव्हर्नमेंट त्यांना म्हणजे टॉयलेट्स वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात. परत बार्बेक्यू प्लेस असते, काही ठिकाणी शॉवर्स पण असतात. फक्त फरक एवढाच आहे की ते मेंटेन नसतात मग फ्री साईट्स वगैरे. तर मग ते रिस्क नको घ्यायला म्हणून मग आम्ही इथे आलो, कारण कविता आणि हृदय म्हणून. आणि प्रवास पण पुढचा करायचा आहे आणि झोप नीट झाली पाहिजे संध्याकाळी. फॅमिली असेल तर मग अशा साईट्स परवडतात. आणि जर फ्रेंड्स वगैरे जाणार असतील तर मग काय ते एकदम बेस्टच आहे. आणि मग आपण फ्रेंड्स वगैरे असेल तर मॅनेज करू शकतो गोष्टी, कारण ग्रुप असतो आणि हसत खेळत निघून जातो, टाइम कळत नाही. पण आता एवढं ट्रॅव्हल करून आलो आणि आपल्याला एवढी काही आयडिया नाहीये की कसं असेल कसं नाही, म्हणून रिस्क न घेणं. आणि मुलं बरोबर असतील तर रिस्क नसते जास्त. राईट, फॅमिली सोबत रिस्क असते. आपल्या भारतात पण थोडं रिस्क आहे. म्हणजे जर तुम्ही फिरतात, स्वतःचा टेंट वगैरे करणं ते थोडं रिस्की आहे, कारण काही घटना पण घडल्यात मागे, जर तुम्हाला माहिती असेल. म्हणून मग मला एवढं म्हणजे मी रिसर्च नाही केलं की आपल्या इकडे पण असे पेड साईट्स आहेत की नाही. असतील बहुतेक, मग चांगलंच आहे. आपण ते थांबलेलो होते ते नाही, ते असिस्टंट होते. ते त्याचं पर्सनल होतं, त्याचं प्रायव्हेट. कुठे गेलेलो आपण ते ते तर सगळीकडेच असतं. लोणावळा, कामशेतला गेलेलो. त्या ठिकाणी आधी गेलेलो तेव्हा टेंट्स वगैरे होते. ते तर सगळ्यांना माहिती असेल, कॉमनच आहे ते. कॉमन आहे. 1000-2000. पण ते शेवटी तेच आहे की ते एका कंपाऊंड मध्ये असेल तर तुम्ही प्रोटेक्टेड राहतात. तुम्हाला टेन्शन नसतं कसलं रात्री झोपल्यावर. टेंट म्हणजे काय अशी काय वॉल नसते की तुम्हाला काही प्रोटेक्ट करू शकेल. मग तेच आहे की फ्रेंड्स सोबत असाल तर मग फ्री वाल्या साईट्स करणं मजा आहे. आणि 3-4 दिवस असे कंटिन्युअस लोक त्यांची कॅम्पर व्हॅन घेऊन येतात आणि जागा बुक करतात आणि मस्त बाहेर कुकिंग वगैरे. आता आम्ही आलो ना तेव्हा चालू झालेलं बऱ्याच जणांचं. तर आणि मुलं वगैरे छान एन्जॉय करतात. आणि ती गेम्स वगैरे पण होते वाटतं. गेम्स होते पण आम्हाला एवढा टाइम नव्हता, कारण पुढचा प्रवास मग लेट झाला असतं. आणि हे पण आहे की हे जेव्हा बुक करत होतो तेव्हा बरेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच जे प्रोव्हायडर्स होते, पार्क्स होते, त्यांनी सांगितलेलं की मिनिमम 3 to 4 days तुम्हाला बुक करावं लागेल तरच तुम्हाला भेटेल पॉवर साईड. पीक सीझन आहे सध्या. पण मी हिला रिक्वेस्ट केली होती फोनवर की बाबा आम्हाला एकच दिवस पाहिजे, कारण आम्ही ट्रॅव्हल करतोय. मग ती रिक्वेस्टवर तिने दिली, अवेलेबल होती तर. नाही तर ते असे सोडत नाहीत. आणि मी 1-1.5 महिना आधी बुक केलेली, म्हणजे तिचं बुकिंग तिला भेटलं असतं असं. पण
खूप खेळून, त्याला खूप खेळवलं तिथे प्ले एरियामध्ये. आणि आम्हाला पुढे बीचवर जायचं होतं पण कंटाळलेला म्हणून म्हटलं नको. ओके. In my veins, I've been driving this train, years in this lane, there's no stopping this flame, cause I came to the game and I changed it to play how I like, rearranged it to my own domain. Yeah, I got what it takes, made lots of mistakes, taking shots, skipping breaks, feeling lost, feeling great, popping off, singing straight, never stopped, never changed, all the squad here to play and I've got something to say. I work hard every day, I get lost in the words I say, I don't push आपला कंटाळलेला आहे. निश्चित थोडं बरं वाटलं मगाचपासून, एवढं ओसाड होतं ना बापरे, खूप डिप्रेसिंग वाटत होतं. हॅलो. तर आम्ही नशीब सकाळी चहा बनवून घेतलेला आणि अजून गरम आहे ना, अजून गरम आहे. आणि माझ्या डोक्यातच नाही आलं की थर्मस बॉटल आहे आमच्याकडे, तर तिथे बाबा बोलले सकाळी की बनवून घे म्हणून, आणि नशीब घेतला. तर मध्ये मध्ये टी ब्रेक आपल्याला आपल्यासारखा चहा लागतो, इंडिया जसा बनवतो तसा, आणि इथे तसा तर भेटत नाही. तर बरं झालं, त्यांना पण असं रिफ्रेश राहिल्यासारखं वाटतं. आणि मग आम्ही जास्त आता ब्रेक पण नाही घेतला म्हणून. तर ऑन द वे चाललो आहे. रस्ता एवढा एकदम शांत आणि भक्कास आहे, काहीच नाहीये रस्त्यात. आणि पेट्रोल पंप्स वगैरे आपल्या इंडियात तरी असतात असे मध्ये मध्ये ना. हो हा, पण हा रिमोट एरिया ना म्हणून नाहीये. आणि एवढा रिमोट आहे ना, हे बघा काहीच नाहीये, पूर्ण एम्प्टी, आणि फक्त असे शिप्स दिसत आहेत. आम्ही कंटाळलोय. थोड्या थोड्या शिप्स दिसत आहेत आणि त्या पण मोठ्या मोठ्या लँड्स मध्ये. आणि असं वाटतंय त्यांना कधी कोणी विचारायला येतं की नाही, तो पण आमचा प्रश्न होता ना. हो तर बघू आता, थोडी आता हिरवळीचा भाग परत लागायला लागलाय, थोडं बरं वाटतं आता. कारण बागचा किती तासभर, अराउंड 100 किलोमीटर तरी पूर्ण वाळवंटासारखंच होतं, काहीच नाही बाहेर फक्त. आणि एकदम सुकलेला गवत, आणि त्यात त्या शिप्सचा कलर पण असाच होता. तर ते बघायला पण असं दया आल्यासारखं वाटत होतं त्या शिप्स वरती. तर बघू अजून किती वाजले, आता वाजलेत 4:45 आणि आम्हाला 9-10 वाजतील ना. 9, 9:30, 10 मला तरी वाटतं वाजतील. थोडं ब्रेक वगैरे घेऊ, आम्ही पुढे थांबू. तर चलो आता. आणि आमचा हृदय खूप कंटाळलाय ना बेबी, झोप बीप घेऊन एकदम मस्तपैकी फ्रेश झालाय. ऊन लागतंय आम्हाला, तर तिथे ना कर्टन लावावं लागेल, एक कर्टन लावूया आपण. ओके ओके. आणि ऊन एवढं असं कडक आहे ना, तर सकाळपासून ड्राईव्ह करतायत हृदयचे बाबा, तर हात असे उन्हात आहेत ना पुढे, तर पूर्ण असे रॅशेस आल्यासारखं झालंय आणि खाजवत येते. ते पहिलं कळेनाच आम्हाला, मला वाटलं स्पायडर वगैरे काही हे झालंय का, पण नाही, ते उन्हामुळे झालंय दोन्ही हातांवरती. बघू, काहीतरी सनस्क्रीन लावलेलं तरी सुद्धा. काय स्पीड कॅमेरा खूप केअरफुल राहावं लागतं, कारण कळत नाही कधी कुठे स्पीड कॅमेरा आहे. आणि लागला वाटतं ना. 110 होतं. आणि किती वेळ होतं तुम्ही? 110 स्पीड होता. ओके, आमचा 110 होता, 100चा होता लिमिट. तर जस्ट पोहोचलो आहोत. हृदयचे बाबा दिसत आहेत का, की आणायला गेलेत. आणि इथे बघा हृदय, हाय, सॉन्ग बघतोय तू, कंटाळलाय तो. बराच वेळ झाला, 9-10 तास झाले प्रवासात आहोत. तर बघू आता की घेतल्यावर मी तुम्हाला रूम दाखवते. आणि हंट्स म्हणून आहे हे जे हॉटेल आहे ते. तर आता बघू आतमध्ये जाऊन रूम कसा भेटतोय काय. तर आलेली आहे रूम 538 आणि त्यांनी मॅप पण दिलाय. तर इथे रिसेप्शन आणि आपल्याला जायचं आहे इथे
चलो. दिद्याचे बाबा आणि दिद्या गेले बॅग्स आणायला, तोपर्यंत पटकन रूम दाखवते तुम्हाला. ओके, तर आल्या आल्या इथे आहे मिरर आहे आणि वॉर्डरोब आहे, ब्लँकेट्स वगैरे दिले आणि छोटासा आहे, कॉम्पॅक्ट रूम आहे. फ्रीज आहे, मिल्क वगैरे एम्प्टी आहे, आता भरेल बी सामान. या साईडला आहे बाथ एरिया, इथे शॉवर आहे, कमोड, इथे आताच बॅग आणून ठेवली. इथे आहे थोडा टेबल छोटासा, टीव्ही आहे आणि इथे छोटासा कॉम्पॅक्ट किचन आहे. क्यूट आहे. आणि हां, इथे सगळं त्यांनी एक्स्ट्रा ग्लासेस वगैरे दिलेत, ॲज युजल स्पून्स वगैरे आहेत असतात ते. बेड, एक काउच, AC आहे आणि आता काही दिसणार नाहीये रात्रीचा. तर येस, असा एकंदरीत आहे छोटासा क्यूटसा रूम. चला मग आजचा व्लॉग इथेच थांबवते. खूप टायरिंग डे होता पण मजा आली, धमाल येते. ऍक्च्युली हृदय कोऑपरेट करतोय आम्हाला म्हणून आम्हाला एवढं फिरता आलं आणि एवढा बाय रोड ट्रॅव्हल करता आलं. तर ऑल थँक्स टू हृदय. आणि येस, पुढचे ब्लॉग्स पण खूप इंटरेस्टिंग असतील, मस्त असतील, तर बघायला विसरू नका. आणि येस, नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओज कसे आवडतात. भेटते का नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद, बाय.